बुधवार 23 एप्रिल ह्या दिवशी काय झालं, आपला एकच ट्रेड होता, पण त्या एका ट्रेडच्या मागं लॉजिक काय होतं की ठीक आहे, मार्केटनं काय केलं, 8 वाजेपर्यंत आपण मार्केट ऑब्झर्व केलं. मार्केट काहीच नाही, मार्केट बिहेवियर करत करत मार्केट सरळ वर केलं. सिम्पल दाखवून राहिलं मार्केट बिहेवियर कशा टाईपचं. पहिले हाय घेतला, मग असा रिजेक्शन क्रिएट करून मार्केटनं पहिला स्विंग क्रिएट केला. मग दुसऱ्या स्विंगमध्ये पण तेच आलं, असा लो टाईप क्रिएट केलं, स्विंगची डबल लिक्विडिटी घेतली आणि वापस हाय घेतला. थर्ड टाईम पण तेच केलं, पण इथं आपल्याला थर्डमध्ये एंट्रीच भेटली नाही, तर आपण हा इग्नोर करून टाकला. ठीक आहे, 3 डाव असं क्रिएट केलं मार्केटनं लगातार, आणि त्याच्यानंतर सेल साईडचं आपल्याला इंडिकेशन दिलं. इथं आपण डायरेक्ट ट्रेड तर घेऊ शकलो असतो लोसाठी, पण ठीक आहे आपण वेट केला जरासा, नाही घेतला आपण ट्रेड. आपण ट्रेड कुठे घेतला, हे असं सेल साईडनं आलं खाली, बाईंगसाठी सफर करून राहिलं. पण सफर पण कसं करून राहिलं हे इथं, जसं की इथं पहिलं रिजेक्शन मारलं, म्हणजे पहिला स्विंग टाईप मारलं, सेकंड मारलं, आपल्याला अजून एक पाहिजे, आणि थर्ड पण मारलं, झाले 3 कन्फर्म झाले. 3 बिहेवियर टाईप असं आपल्याला कन्फर्म झाली. 3 जेव्हा मार्केट क्रिएट करते, त्याच्यानंतर जेव्हा सेल साईडचं इंडिकेशन देते तेव्हा मार्केट पळते. तसंच झालं, पहिलं दुसरं तिसरं 3 क्रिएट केलं, बाईंगसाठी सफर केलं यानं. इंडिकेशन आपल्याला पहिलेच देऊन दिलं तर सेल साईडचं, कारण की इथं 3 वेळा मार्केटनं बिहेवियर क्रिएट करून टाकलं होतं आणि ते संपून गेलं होतं मार्केटचं. त्याच्यानंतर इथं सेल साईडचं इंडिकेशन दिलं यानं, इथं आपण ट्रेड घेतला आणि मग लोचं आपण टार्गेट लावलं इथं एंट्री घेऊन.